नमस्कार. रंगा येईवो या कार्यक्रमात मी प्रमोद पवार आपणा सर्वांचं स्वागत करतोय. गेली वर्ष दीड वर्ष झालं आपण या रंगा येईवोच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारांना भेटतोय. या भेटीमध्ये त्यांचे रंग, त्यांची शिल्पकला, त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि एका वेगळ्या दुनियेत ते आपल्याला घेऊन जातात. कारण रंगा येईवो हे आवाहनच मुळात त्या एका गोष्टीसाठी आहे आणि त्यांच्याकडून हे सगळं घेत असताना आपणही समृद्ध होत आहोत. आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत विजयराज बोधनकर यांना. असेच एक दिग्गज कलावंत. त्यांच्या या छोट्याशा स्टुडिओमध्ये आलेलो आहोत, पण या छोट्याशा स्टुडिओमधली मोठी दुनिया आपल्याला बघायची आहे. तेव्हा विजयराज, रंगा येईवो या कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार सर. तुमच्या या छोट्याशा स्टुडिओमध्ये खूप मोठी दुनिया लपलेली आहे, ती आम्हाला दिसते आहे. पण आमच्या प्रेक्षकांनाही ती दाखवायची आहे. पण हे दाखवण्यापूर्वी तुम्ही असे इथे एकदा येता आणि इथं मुक्काम मांडून बसता, ठाण मांडता आणि एखाद्या व्रतस्थात सारखं तुमचं जीवन जगता. म्हणजे तुम्ही माझ्याशी मगाशी बोलत असताना माझ्या एक लक्षात आलं की तुम्ही आत्ता जे नुकतंच तुमचं चित्र प्रदर्शन झालं त्याच्यासाठी 2 महिने इथे मुक्कामी होता आणि ह्या 2 महिन्याच्या मुक्कामामध्ये जी काही चित्र तयार झाली त्याचं तुम्ही प्रदर्शन मांडलेलं होतं. मला हेच जाणून घ्यायचं की इतकं व्रतस्थ जगणं, मुंबईसारख्या शहरामध्ये राहून देखील तेवढ्यासाठी बाहेर स्टुडिओ घेतलात तुम्ही बदलापूरसारख्या भागात आणि मग इथे तुम्ही काम करत बसता. हा अनुभव काय आहे नेमका? मध्यंतरी मी जे कृष्णमूर्तीचं पुस्तक वाचत होतो आणि त्यात एकटं असणं आणि एकाकी असणं यावर त्यांनी फार सुंदर लिहिलं होतं. बरं. आणि कलावंतांनी एकाकी असावं. त्या एकाकीपणात त्याचे खूप मित्र असतात, पण एकटं फार वाईट असतं. त्यामुळे इथे मी एकटं नाही, एकाकी आहे. अच्छा. म्हणजे मीच माझ्याशी बोलतो, मीच माझ्याशी संवाद साधतो, रंग माझ्याशी बोलतात. हा निसर्ग बाहेरचा जो आहे आणि त्याचं जे भांडवल आहे ना, ते मुंबई शहरात, ठाणे शहरात नाही मिळतो. बरोबर. आणि हे जे सगळं प्रारब्ध आहे, मला वाटतं इथे आल्यावरती म्हणजे कालचा दिवस माझ्यासाठी पूर्वसंचित आहे. आणि इथे 2 वाजता धुकं असतं, धुक्यात हरवलेले डोंगर आहे, पायवाटेवरून जाणारा एक लाल शर्ट घातलेला माणूस दिसतो आणि तो मला पेंटिंग वाटतं. आणि शहरातल्या खिडकीतून हे दिसत नाही. त्यामुळे इथे चिंतन, मनन आणि वाचन या तिन्ही गोष्टी अगदी मनसोक्त होतात. आणि हे ज्या कलावंताच्या नशिबात आहे, मला असं वाटतं तो श्रीमंत आहे. आणि म्हणून श्रीमंत व्हायला मी या ठिकाणी आलो, जेणेकरून समोरचा जो देव्हारा आहे, जो ईश्वराचा, तो मला सारखा म्हणत असतो, बरं चाललंय ना, असं सगळं या स्टुडिओ, त्यासाठी मी इथे आलो. माझी एक वेगळी आठवण आहे. तुमची चित्र मी काही ठिकाणी पाहिलेली हो आहेत हो आणि तिथून मला ह्या माणसाला मला भेटायचं आहे असं वाटायला लागलं. होय. तर त्या हॉटेलमधलं ते मोठं चित्र, ती मोठी पगडी आणि मग त्याच्यातला तो अध्यात्म तो माझ्यापर्यंत पोचायला लागला. आणि मग मला विजयराज बोधनकर हे कुठे राहतात, काय राहतात, मी तुम्हाला फोन केला होता. होय, आठवतं मला. आणि ही माझी ओढ होती. होय. तर ती कशी सुरुवात झाली असेल त्या मोठ्या पगडीची आणखी ते एकंदरीत? सर, आपण छान प्रश्न विचारला. पगडी म्हटल्याबरोबर मला सगळं गाव आठवलं. माझे आजोबा विणेकरी होते, कीर्तन करायचे. आणि आमचं जे गाव आहे, विदर्भातलं एक छोटंसं गाव आहे, धनोडी बहादरपूर, वर्धा जिल्ह्यामध्ये. तर तिथे ज्ञानेश्वर पुण्यतिथी गायकवाडांच्या वाड्यात साजरी व्हायची. आणि तिथे आजूबाजूच्या गावातनं 12-13 दिंड्या, अगदी पांढरा फेटा, पांढरे कपडे, आणि ते सगळं आता अंगावर काटा आला की ते नाम गजर करत सगळे अगदी तिथे. आणि शेवटच्या दिवशी आम्ही जातो, अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा. हे सगळे 3 दिवस भारावलेल्या अवस्थेत.
आणि तो जो पांढरा रंग आहे तो माझ्या मन मस्तिष्कामध्ये इतका भिनला आणि तो पांढरा फेटा, पांढरा गंध आणि विठ्ठल हा काय प्रकाशच आहे ना. हो. हा आणि माझा जन्म विठ्ठल मंदिरातच झाल्यामुळे हा. लहानाचा मोठा मी तिथे झालो. त्यामुळे तो विठ्ठल हा प्रकाशरूपी ईश्वर आहे. तो गाभाऱ्यात असतो ठीक आहे, पण हा जो माझ्या खिडकीबाहेर आहे तो विठ्ठलच आहे. वा. आणि मग तिथून मी तो आजोबांचा पांढरा फेटा आणि त्याच्यावर मी पहिली सिरीज जी आहे 2008 मध्ये पॉझिटिव्ह वेव्ज, विठ्ठल हा पॉझिटिव्ह अंगाने जर बघितला सकारात्मक. आणि मला असं वाटतं की ते सगळं जे आईचं वाचन आहे, बाबांचं पांडुरंग भक्ती आहे, माझे आजोबा जे होते निळकंठराव दीक्षित ते विख्यात चित्रकार होते. आईचे वडील, अरे वा, आई मूर्तिकार, वडिलांचे वडील चित्रकार. आणि ही सगळी वंश परंपरा जी आहे त्या वंश परंपरेने मी फक्त पोस्टमन आहे असं मला वाटतं की मला ते फक्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे. आणि ही जी परमात्म्याची पूर्वसंचिताची कृपा असते ती माझ्यावर झाली. आणि मला असं वाटतं की यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि हे भाग्य, या भाग्याला कर्माची जर जोड मिळाली, ध्यानाची जर जोड मिळाली, चिंतनाची जर जोड मिळाली तर नक्कीच ही चित्रकला आपल्यापासून नव्हे तर त्या चित्रकलेपासून आपण श्रीमंत होऊ शकतो. आणि हा स्वार्थ मला असं वाटतं की तिथे मला साधता आला. आणि ही सगळी पूर्वसंचिताची गोडी म्हणून ही विठ्ठल आवडी. वा, असं सगळं. लहानपणापासूनच त्यांनी चित्रकलेचा ध्यास घेतलेला आहे. आपल्या आजोबांची परंपरा पुढे न्यावी या ध्यासाने ते पछाडलेले आहेत आणि त्या एका ध्येयाने प्रेरित होऊन त्यांची आजवरची वाटचाल सुरू आहे. ते उत्तम चित्रकार तर आहेतच, पण उत्तम कवी आहेत, उत्तम वाचक आहेत, उत्तम रसिक आहेत, उत्तम ललितबंध लेखन करणारे आहेत. कादंबरी लेखनाचा त्यांचा आता प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते उत्तम माणूस आहेत. त्यांची जर चित्र पाहिलीत आपण तर त्या सर्व चित्रातून आपल्याला एक प्रकारची सकारात्मकता जाणवते आणि त्याच वेळेला त्यातून सात्विकता जाणवते. विजयराज, मी तुमच्याशी बोलतोय तर त्यावेळेला तुमचा तो आत्मिक संवाद जो आहे तो बाहेर येतोय. आणि हा येत असताना मला एक जाणवलं की तुम्ही एक छोटासा लेख लिहिलाय की DNA. त्या DNA मध्ये म्हणजे आता तुमची आई शिल्पकारा, नंतर आजोबा दोघंही चित्रकार किंवा त्या पद्धतीने ते DNA मध्ये आलेलं आहे. आणि नंतर त्या DNAचा तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने समाजाला काही सांगण्याचा प्रयत्न केला होता तुमच्या त्या लेखामध्ये. तो नेमका काय? बघा, होतं असं की बालमानसशास्त्र हा अत्यंत अवघड तितकाच आनंदाचा विषय आहे. मला असं वाटतं की मला जेव्हा मी डॉक्टर आठवले चिल्ड्रन स्पेशालिस्ट त्यांचं पुस्तक वाचलं ते मी अगदी नकळत आलो मुंबईत 16व्या वर्षी. पण जेव्हा मी ते पुस्तक वाचलं तेव्हा वयाच्या 13व्या वर्षापर्यंत मुलांना प्रचंड इगो असतो. आणि त्यांना असं कर म्हटलं की वाय शुड आय डू, का मी करावं. आणि हे मला रुचायचं नाही. घरी हे करू नकोस, ते करू नकोस, इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस. आणि मी एक फ्रीडम मला प्रचंड आवडायचा. शाळा म्हणजे तर तो कलावंताला काय कोणास तो कोंडवाडाच वाटतो. आणि मी कसा काय पास झालो 40% 10वीत याचं मला अप्रूप वाटतं. मी पास झालो देवाच्या कृपेने. पण मला DNA या विषयावर म्हणजे बोलायला आवडेल की आईवडिलांनी मुलांना त्यांच्याप्रमाणे जगू द्यावं आणि मला माझ्याप्रमाणे जगता यावं म्हणून 16व्या वर्षी सर मी घर सोडलं. आणि तेव्हापासून मी मुक्तपणे अगदी काय म्हणतात ना, मी माझा राजा, मी माझी आई, मी माझा बाप, आतून आदेश येतो तसं जगायचं. आणि त्याच्यामुळे त्या जबाबदारीमुळे माझं पाऊल सर चुकलं नाही की आपल्यावर एक जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीतनं मग कविता फुलत गेल्या. संघर्ष सर कुणाला नाही आहे. रामायणात रामाला संघर्ष चुकला नाही, महाभारतात पांडवांना संघर्ष चुकला नाही, मग मी का चुकवावा. आणि तो चुकवू नये म्हणून 16व्या वर्षी घर सोडलं. आणि हे जे जेनेटिक आलेलं आहे त्याचं जे उत्खनन करत गेलंय आणि ते जे मिळत गेलंय ना सर, तर मला असं वाटतं की नियतीने मला सांगितलंय गेट आउट फ्रॉम युअर हाऊस, निघून जा. आणि मी निघून आलो. आणि याचं सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकांना जातं. उषक्काल कादंबरी सर मी 8व्या वर्गात असताना वाचली. आणि ते बहिर्जी नाईक नावाचा अत्यंत बुद्धिमान माणूस माझ्या हाताशी लागला. आणि त्यानंतर शिवछत्रपती की 300 मावळे घेऊन जर ते स्वराज्याची स्थापना करू शकतात
तर आपणही एवढे पैसे घेऊन मुंबईत जावं. आणि हा विचार आला आणि मी मुंबईत आलो. मला असं वाटतं की माझा फ्रीडम मला मिळाला. त्यामुळे मुलांना त्यांचा फ्रीडम मिळू द्यावा. क्या बात आहे. मुलांना त्यांचा फ्रीडम मिळायला हवा, म्हणजे स्वातंत्र्य मिळायला हवं. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज जर ह्यांचे वेगळ्या पद्धतीने गुरु होऊ शकतात, तर मग आपले का नाही होणार? आपण थोडा वेळ थांबूया, थोडंसं मनन करूया आणि मग पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. जाऊ नका कुठे, पाहत राहा रंगा येईवो. रंगा येईवो या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर यांच्याशी. विजयराजांचं मी अजूनही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ओळख करून दिलेली नाही आहे. एक माणूस चित्र काढतो, कविता लिहितो, लेखन करतो, अर्कचित्र काढतो. काय करत नाहीत विजयराज, असं तुम्ही प्रश्न विचारला तर सगळं काही करतात. आणि तरी देखील पुन्हा एखादं आपण त्या गावचेच नाही अशा पद्धतीने ते वागत असतात. असे हे विजयराज बोधनकर. त्यांच्याशी पुन्हा एकदा गप्पा मारायच्या आहेत आपल्याला. आपण लिहू शकतो ही जाणीव केव्हा झाली? खरं तर माझी आई आहे ना, प्रचंड म्हणजे अशी, तिला मुख्याध्यापक व्हायचं होतं, पण तिच्या वडिलांनी शिकू दिलं नाही. त्यामुळे ती घरात आमच्यासोबत मुख्याध्यापकासारखीच वागली. त्यामुळे तिचं असं, आणि ती आमच्या घराण्यात अत्यंत देखणी आणि असं चष्मा वगैरे लावून दुपारी ती वाचत बसायची. आणि मग मी तिला विचारायचो, एवढं काय वाचतेस तू? तर ती म्हणाली, मी वाचन नाही करत, मी प्रवासात असते. क्या बात आहे, वा. आणि आईचं हे वाक्य, प्रवासात असते म्हणजे काय आई? तर ते म्हणाले, मी कधी शिवाजी महाराजांबरोबर असते, तर कधी महाभारतात भीमासोबत असते, तर कधी द्रौपदी सोबत असते. मग मला ते कुतूहल निर्माण झालं की आपण वाचलं पाहिजे. मग मी आटपाट नगराच्या छोट्या छोट्या गोष्टी वाचायला लागलो. आणि मगाशी मी जे सांगितलं की एक दिवस आई म्हणाली, आता मोठा झालात, 8वीतलं पोरगं मोठं. आणि मग मी एक जाडजुडं पुस्तक आणलं. मला माहित नव्हतं, आईने सांगितलं ना मोठं पुस्तक वाच, पण ते उशक काल मी मगाशी जे म्हणालो. दुसरी गोष्ट की हे तर वाचन झालं. तुकडोजी महाराजांची भजनं होती की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही र. त्या भजनांनी मला आकर्षित केलं की इतकं साधं सरळ की पती के सर पर देकर बोजा हात हिलावत चली, सुहागन तीर्थ करणे चली. मला वात्रटिका वाटली तेव्हा. म्हणजे नाही काय, ते व्यंग आहे. आणि मग थोडंसं भजनं लिहायला लागलो मी. मग ते वाचन करता करता आणि काही प्रेमपत्र मी लिहून दिली मित्रांना. म्हणजे माझं अरेंज मॅरेज झालं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांना प्रेमपत्र लिहून दिली, त्यांची लग्न झाली त्यांच्यामुळे. त्यामुळे तुम्ही एखादं मॅरेज ब्युरो काढायला हरकत नव्हतं. पण सर माझं अरेंज मॅरेज झालं त्याचं काय. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण लिहिलं पाहिजे. आणि मग हळूहळू मी अगदी 8वीत असताना एक एकांकिका लिहिली. अरे हो, छान. कारण आमच्या गावात पुरुषोत्तम दारव्हेकर येऊन गेले होते आणि आईनी सांगितलं, हे पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाटककार आहे. मग मी गेलो आणि डॉक्टर सलामत तर रोगी 50 असं नावाचं एक नाटक मी स्वतः दिग्दर्शित केलं. आणि नंतर एक दारूवरचं एक सामाजिक असं एकांकिका लिहिली मी, आणि एक माझा मित्र आहे संजय लोखंडे, त्यांनी ती सादर केली. आणि मग मला आत्मविश्वास आला की आपण लिहू शकतो. अगदी छोटासा जो किस्सा आहे. आणि मग मुंबईत आल्यानंतर अगदी 16व्या वर्षी मी घर सोडलं आणि मुंबईत आल्यानंतर तो जो संघर्ष आला ना, संघर्षातून माणूस स्वतःशी बोलतो, खूप बोलतो, अतिशय बोलतो. आणि त्याला वाट फुटावी म्हणून मी कविता लिहायला लागलो. कुठेतरी आपलं पण, मी म्हटलं ना तेव्हा एकटेपण होतं, आता एकाकी पण आहे. आणि त्या एकटेपणात मला कवितेने खूप सोबत केली. म्हणजे फाटून गेलेल्या सदऱ्याला स्वच्छ धुवून शिवून काढलं, हात न पसरता जगण्याचं त्या दिवशी मर्म कळलं, त्याच दिवशी गीतेतल्या साऱ्या अर्थांचा उलगडा झाला. आणि म्हणूनच अंगठा नसतानाही एकलव्य श्रेष्ठ ठरला. क्या बात. वा वा. मला असं वाटतं की माझी एकलव्याची जी भूमिका होती त्या कवितेने मला खूप आधार दिला. मी लोकसत्तामध्ये जॉईन झालो आणि तिथे एडिट केलेले लेख माझ्याकडे यायला लागले. आणि मग त्याच्यावर ते लाल खुणा त्यावेळेस हाताने लिहायचे, हा नको हा नको. मग मी ते मुद्दामून वाचायचो की हे का नको.
पण नंतर कळलं की हे फापट पसारा संपादकांनी कट केला. केलेलं आहे. असं 7 वर्ष केल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला जमतंय. म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षपणे संपादकीय भूमिकेत शिरला. अगदी अगदी स्वतःच्याच हा. आणि आचार्य अत्रेंचे जे कऱ्हेचे पाणी आहेत ते वाचल्यामुळे संपादन कसं करावं, काय करावं, आणि माझ्या डोक्यात आलं 7 वर्षांनी की आपण एक दिवाळी अंक काढूया. आणि मी मनाशी फार कनेक्टेड आहे. मन हे माणसाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. आणि मग रे मना नावाचा मी दिवाळी अंक काढला. त्याला 13 पुरस्कार मिळाले. वा. आणि मग माझ्या लक्षात आलं की अनेकांनी सांगितलं हे ओझे उचलण्याचं काम आहे आणि तुझ्यातला लेखक तू जिवंत ठेव. आणि मग माझी पहिली लेखमाला माझी सुरू झाली आणि ती घाबरत घाबरत लिहिली. मला असं वाटतं की नकळत आपण करावं आणि त्याला प्रतिसाद बघावा, आणि ही माझी वृत्ती झाली. करून बघायचं, नाही का? आणि मग करून बघितल्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपण लिहू शकतो. पहिली लेखमाला 1 वर्षासाठी होती, ती 1.5-2 वर्ष चालली, कारण लोकांना, आणि ती विनोदी होती. माझा पिंड विनोदी असेलही कदाचित. हो, कारण तुम्ही पहिली एकांकिका लिहिली तीच मुळात त्या पद्धतीची होती. आणि मग मला लक्षात आलं की आपण लिहायला पाहिजे. आणि मग हळूहळू पहिला वृत्तपत्र, दुसरं, आता बहुतेक सगळ्या वृत्तपत्रामध्ये मी लिहिलं. पण लिहिताना मला एक जाणवलं की आपण लिहित्या हातामुळे खूप चांगला विचार करायला लागलोय, चिंतन करायला लागलोय, मनन करायला लागलोय. आणि त्याच्यामुळे मग माझ्यातला हळूहळू का होईना कासवाच्या चालीने तो लेखक जागा झाला. आणि त्यानंतर मी जे गागरा पुस्तक लिहिलं माझ्या गावावरचं, त्याला चांगला, पुढचं पुस्तक गागरा विदर्भात तो उडणारी जी धूळ असते त्याला गागरा असं म्हणतात. आणि त्याला बडोदा वाङ्मय परिषदेचा पुरस्कार मिळाला. आणि जेणेकरून आपली पाठ थोपटली आहे की बाबा रे आता नीट लिही, जबाबदारी लिहिली, आणि आता जबाबदारीने लिहिण्याचा माझा मानस असतो. त्याला बालपणापासून विजयाला चित्रकलेची प्रचंड आवड होती आणि त्याने ती आज तो ज्या स्टेजला आलेला आहे, इंटरनॅशनल रिकग्निशन त्याला मिळालेलं आहे, त्याचा आम्हा गावकऱ्यांना प्रचंड अभिमान आहे. दुसरं असं की तो फक्त चित्रकार नाही, तो अत्यंत संवेदनशील कवी आहे आणि सिद्धहस्त लेखक आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेलं पुस्तक गागरा, ह्याच्यातल्या ज्या कथा आहेत त्या कथा सर्व आमच्या गावाशी संबंधित आहेत. परंतु जो कोणी माणूस नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त आपलं गाव सोडून बाहेर आलेला आहे, तो त्या कथेतल्या प्रत्येक गोष्टीशी स्वतःला रिलेट करू शकतो. इतकी त्या पुस्तकाची महत्ता आहे. विजयराज अतिशय उत्तम कवी आहे असं मला वाटतं, आणि त्याच्या कविता ह्या अतिशय खऱ्याखुऱ्या आणि मनाला भिडणाऱ्या अशा कविता त्याच्या आहेत. त्याने वयाच्या 17व्या वर्षी त्याचं घर सोडलं. 16-17व्या वर्षी घर सोडून विदर्भातल्या एका गावातून तो मुंबईत आला. आणि त्यानंतरचा सगळा प्रवास जो आहे, जे टक्के टोणपे खडतर प्रवास त्याने या मुंबापुरीत केला, तो सगळा त्याच्या कवितांमधून उतरतो. मला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे आपण जे वाचतो त्याच्यातील काही गोष्टी आपलं आयुष्य समृद्ध करत असतात, आणि अशा गोष्टींची नोंद ठेवायची आपल्याला एक सवय लागते. साधारणपणे 2012मध्ये पुढारी पेपरमध्ये मी विजयराज बोधनकर यांची जागर वयाचा ही लेखमाला वाचली होती. त्या लेखमालेने मी इतकी प्रभावित झाले की त्यानंतर त्यांचे लेख शोधून शोधून वाचत राहिले, त्यांचे लिखाण शोधून वाचत राहिले. त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सगुण निर्गुण नावाची एक लेखमाला आली होती. त्यानंतर लोकमतमध्ये मनाची गुंथी, तसंच त्यांचं वेळोवेळी वर्तमानपत्रांमध्ये येणारं लेखन, दिवाळी अंकांमध्ये येणारं लेखन, विशेष करून आत्ता त्यांचं ऋतुरंगमध्ये आजोळ ह्या विषयावर आलेला लेख, असे सगळं लिखाण मी त्यांचं वाचत असते. आणि त्यांच्या लिखाणामधील 2 गोष्टी मला अगदी तुम्हाला सांगायला आवडतील, ज्या मला भावल्या खूप. पण हे सगळं लिखाणाचं ज्या वेळेला तुम्ही सुरू केलं त्यावेळेला चित्रांच्याकडे काही दुर्लक्ष वगैरे? अजिबात नाही. चित्र, काव्य आणि लेखन, सर हे मला असं वाटतं की विष्णूला 4 हात आहे ना, आणि तसं वक्तृत्व, तर हे 4 हात सोबतच आहे, विष्णू एकच आहे. बरं. तर ही समानता मला, की जेव्हा मी लोकसत्ताची चित्र काढायचो तेव्हा मला नकळत वाचन करावं लागायचं. बरोबर. आणि वाचन करताना लेखकाच्या पुढे जाऊन आपण चित्र काढायचं आहे की जेणेकरून ते फोटोग्राफिकल नसावं. आणि मग तिथे वाचन, मनन, चिंतन आणि चित्र हे सगळं एकच होत गेलं. आणि अर्कचित्रांच्याकडे कसं काय? माझं सर संशोधनाचा स्वभाव आहे.
बरं. की हा माणूस कसा असेल. ट्रेनमध्ये आपण बसतो ना, एखादी बाई बसलेली असते किंवा एखादा अस्वस्थ माणूस असतो, मग आपण त्याच्याविषयी लिहायला सुरुवात करतो मनातलं. हा असा पहिल्यांदा विचार करायला सुरुवात विचार करतो. करतो, तो हा. त्याला साठवून घेतो होय आपण. होय होय. आणि मग ते माणसं वाचण्याची जी सवय लागली मला, आणि त्यातनं मग पहिलं कॅरिकेचर मी गोविंदाचं केलं होतं. सर ते मला जमेच ना. गोविंदा म्हणजे गोल अंड्यासारखंच ना. अच्छा. पण नंतर लक्षात आलं की कॅरिकेचरसाठी ह्युमन अॅनाटॉमी फार गरजेची आहे, आणि ती असल्यामुळे हळूहळू मला ते माणसं सापडत गेली. आणि मग आपण ती कदाचित बघितलं असेल, साहित्यिकांची जी अर्कचित्र आहे हो. 90, आणि ती लहानपणापासून आईची कृपा की इतकं वाचलं ना सर, हां. की मला अच्छा आपले बाबा बोरकर का, मग ढगांवर बसवले, आपले गडी माडगुळकर का, तर त्यांच्या हातातून पानं वगैरे बाहेर वा आले, वा. व्यंकटेश माडगुळकर का, तर ते मग हरण केलं आणि मग त्यांना चेहरा लावला, कारण ते सतत प्राण्यांवरती वगैरे बरोबर. असं लिहिलं. तर असे सगळे ते सापडत गेले. त्यामुळे अर्कचित्राला वाचन, आणि माझा मूळचा स्वभाव थोडासा ह्युमरस आहो मी, म्हणजे जरी गंभीर असलो तरी मूळ आमच्या घरात सगळं विनोदी वातावरण, आणि त्या स्वभावामुळे म्हणजे मला असं वाटतं की माझा स्वभाव मी ओळखला की मला हे करता येतं. करेक्ट. व्यंगचित्र पण एकच वर्ष केली, पण मला प्रचंड त्रास व्हायला लागला, कारण व्यंग नाही आवडत मला. म्हणजे व्यंग करायला हिंमत पाहिजे, बरोबर. हास्यचित्र करायला हिंमत पाहिजे, आणि तेवढी माझी क्वालिटी नव्हती माझ्याकडे, किंवा ती ताकद नव्हती. लहानपणापासून तुमच्या मनात काही प्रतीकं होती ज्याच्यावर तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्याख्यान देता. हो हो हो. तर ती प्रतीकं तुम्हाला सापडली कुठे आणि त्यांचा अर्थ काय? तर तुकडोजी महाराजांचं एक सुंदर भजन आहे की चंचल मन को बुद्धी विचारक, शुद्धी सतत ही करना है, निश्चल कर वृत्ती की धारा, शांती शांती मेरा मना है. आणि आम्हाला ते आई शाळेतून आल्यानंतर प्रार्थनेला जायला लावायची, आणि गुळफुटाने मिळतात म्हणून आम्ही जायचो. अशा इथे ते जेव्हा मग ते तुकडोजी महाराजांची भजनं आहे, आणि मग माझ्या घरातला जो विठ्ठल मंदिर आहे तिथे विठ्ठल असा फक्त तटस्थ उभा आहे आणि रुक्मिणी उभी आहे. आणि लहानपणी म्हणजे वाटायचं हे एकमेकांशी बोलत नाही का, अगदी बालमन. आणि मग एक दिवस मी स्वतःलाच प्रश्न विचारला की ही देवांची मूर्ती आहे, ही चित्र आहे, तर काय यांनी जेव्हा यांची चित्रनिर्मिती झाली तेव्हा यांनी चित्रकारासमोर आणि शिल्पकारासमोर मॉडेलिंग केलं होतं का? तर अनेकांना विचारलं, पण नाही. मग देव कल्पनेतले आहे का? हो. मग आपण इतका वेळ त्या देवपूजेला देतो, मी कल्पनेची पूजा आहे का? हो. वा. आणि मग सर तेव्हापासून मला असं वाटतं की तो ध्यास घेतला की हे देव काहीतरी वेगळे आहे, हे विज्ञान आहे, हे मानसशास्त्र आहे, हा कर्माचा ज्ञानाचा सगळा बंध आहे. आणि मुंबईत आल्यानंतर लग्नानंतर मला जाणवायला लागलं, मी थोडा म्हणजे पहिले आस्तिक होतो, मग नास्तिक झालो, आता सर स्वस्तिक आहे, चारही बाजूनी फिरायचं. वा. होय. आणि नंतर मनशक्ती प्रयोग केंद्राचा जो लोणावळ्याला आहे तिथे एक दिवस मी मेंदूचा मोठा असा एक शिल्प आहे त्याच्यासमोर बसलो होतो, आणि तिथे मला जाणवलं की डावा मेंदू आणि उजवा मेंदू. आणि मला सर पटकन डाव्या सोंडेचा गणपती आणि उजव्या सोंडेचा गणपती असं क्लिक झालं. अरे सापडलं आपल्याला की डाव्या सोंडेचा आणि उजव्या सोंडेचा, एका डाव्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये उजव्या सोंडेचा नॉर्मल असतो, डाव्या सोंडेचा काहीतरी उजव्या सोंडेचा त्रासदायक असतो. हा, म्हणजे त्रासदायक त्याचं जर हो हो तुम्ही नीट पालन केलं तर तुम्हाला त्रास हो, हो. होतो असे समजूत. नंतर जर उंदरावरचं मला प्रचंड हा उंदीर गणपती या उंदरावरती बसू शकत नाही, मग याला ऋषीमुनींनी का बसवलाय? आणि मग काही दिवसांनी मला उत्तर मिळालं की गणपती वरती असतो, बुद्धीची देवता म्हणजे बुद्धी, उंदीर खाली असतो, खाली मन आहे, मन हे उंदरासारखंच आहे सर. हो. म्हणून बुद्धीने मनाला जर कंट्रोल केलं तर तुमचं आयुष्य सुकर होऊ शकतं, आणि मनाच्या हाती मेंदू गेला की संपलं. मन चंचल, ते लहानपणची म्हणजे प्रार्थना. तर असं मला ते सापडत गेलं. आणि मग गणपतीची 21 दुर्वा का, किंवा एखादं गजमुख कापल्यानंतर त्यावर मानवी मान कुठलाही निष्णात डॉक्टर लावू शकत नाही. आणि ही सगळी प्रश्न मला सापडत गेले. मग शंकर, विष्णू, सर हे विद्यालय आहेत, आपली जी देव आहेत ना हे विद्यालय आहे, पण त्याचं देवालय केल्यामुळे
त्याच्यातलं जे मर्म आहे, मार्मिकता आहे, ते लोकांपर्यंत पोहोचली नाही. खरं. आणि मला असं वाटतं की गाडगे बाबा आहे, गाडगे बाबांचा एक सुंदर आहे की देवळात देव असतो, हो, अंधार असतो, देव दिसत नाही, दिवा लावला की देव दिसतो. सांगा आता, देव मोठा की दिवा मोठा? लोक म्हणतात बाबा दिवा मोठा. ज्ञानाचा दिवा हा सगळ्यात मोठा आहे. वा. तो शाळेत मिळतोच असं नव्हे, पण चिंतन केलं तो ते माझे गणपती सर आपण बघितले असेल, हो. लेखन करणारा गणपती, वाचन करणारा गणपती, चिंतन करणारा गणपती. मला असं वाटतं की पूर्वसंचित आहे. गाडगे महाराजांचं कीर्तन मला क्लिक झालं. दगडाचा देव त्याला वढराचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. या देवाला प्रचंड भीती आहे हो. आणि ही भीती जी आहे ही आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि मी मग आपल्या ज्या प्रतिका आहे, प्रतिकांमागचं रहस्य मी हे व्याख्यान द्यायला सुरुवात केली. सर मी कॉलेजमध्ये हे व्याख्यान देतो. लोकांच्या पुढे आपल्या संभाषणातून, आपल्या वक्तव्यातून हो, हो. प्रतीकांचा अर्थ पोहोचवणारे विजयराज बोधनकर आज आपल्याशी गप्पा मारतायत. एक चित्रकार आपल्या आयुष्याकडे अत्यंत वेगळ्या पद्धतीने पाहतो. नुसत्या आपल्या स्वतःच्या नव्हे तर लोकांनाही त्यातून मला काय कळलं ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. असा एक मला वाटतं की बहुआयामी चित्रकार, लेखक, कवी आज आपल्या भेटीला आलेला आहे. त्यांच्याशी अजून बरंच काही बोलायचं आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा रंगा येऊ. पुन्हा एकदा रंगा येईवो या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण गप्पा मारतोय विजयराज बोधनकर यांच्याशी. ह्या गप्पा खूप छान टप्प्यावर आलेल्या आहेत. म्हणजे चित्रकार चित्रही काढतोय, कविताही करतोय, लेखही लिहितोय, आणि नुसते लेख लिहितोय अशातला भाग नाही, तर त्यांच्यावर ज्या ज्या कवींचा पगडा आहे, असे तुकडोजी महाराज आहेत किंवा गाडगे महाराज आहेत, त्यांच्या ज्या संस्कारांचा भाग आहे. आपण फक्त संस्कारांना हे संस्कार ते संस्कार असे म्हणतो, त्या संस्कारांना जोजवत नाही. ते पुढे नेण्यासाठी काही करावं लागतं. ते काम विजयराज वेगळ्या अर्थाने करतायत. पण विजयराज, तुमचं मी एक चॅनल बघितलं, यूट्यूब चॅनल, की ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांच्याही कविता वाचलेल्या आहेत, स्वतःच्याही कविता वाचल्या. तुम्हाला कविता खूप आवडतात का? प्रचंड. म्हणजे मला असं वाटतं की कविता हे एक माध्यम आहे मनाला मोकळं करण्याचं. बरं. आणि त्यात माणूस श्रीमंत होतो. मला एकाने विचारलं, पोएट्री इज अ पुअर पॅशन. म्हटलं बाय बर्थ आय एम अ रिच पर्सन. मी त्याला उत्तर दिलं, बाय बर्थ आय एम अ रिच पर्सन. वा वा वा. आणि त्यामुळे कविता ज्यांना पुअर वाटते, मग त्यांनी हिंदी गाणी ऐकू नयेत. साहिर पासून ते अगदी, म्हणजे ज्यांनी खय्याम साहेबांनी जे संगीत दिलं, आणि म्हणजे जसं हाफ तिकीट वाचल्यानंतर साहिर आणि अमृता यांचं जे काही छान आता उत्कट प्रेम आहे सर, वा, तर त्यातनं जो कभी कभी सिनेमा जो बघितला आजही तो हृदयात आहे. त्यामुळे कविता ही सामान्य नाहीये. का काव्य म्हटलंय रामायणाला, का काव्य म्हटलंय महाभारताला, नाही का? त्यामुळे कविता ही माणसाला श्रीमंत करते. आणि मला तसं श्रीमंत व्हायला खूप आवडेल. आणि कवितेने मला खूप श्रीमंत केलंय. ते तुम्ही आहातच श्रीमंत, कारण तुम्ही स्वतःही सुंदर कविता करता, तुम्ही लोकांच्याही वाचता. आणि शेवटी कसं होतं की आपल्याकडे झिरपत झिरपत जे आलेलं आहे त्याला पुन्हा मोठं करणं, हे काम तुम्ही वेगळ्या पद्धतीने आपल्या कामातून करताय. मला असं वाटतं की ह्या कवितांच्या कार्यक्रमाकडे आपण जरा नंतर येऊया. पण हे जे शब्द आहेत, जे शब्द तुम्हाला वेडं करतात, आत्ताची जी तुमची सिरीज झाली, आता मध्ये तुमचं जे प्रदर्शन झालं होतं, त्या प्रदर्शनामध्ये तुम्ही शब्दांशी खेळत खेळत चित्र काढली होती. होय सर, याची बीज फार लहानपणी पडलीत. मी जेव्हा पहिली या कक्षेत होतो तर मी पाटीवर चित्र काढायचो आणि घरी येऊन आईला दाखवायचं, आई मी चित्र काढलं. लहान मी तो तोत्र्या भाषेत. आई म्हणायची, बाळा हे चित्र नाही, हे अबकडई आहे. आणि मला ती अबकडई आहे ना चित्रच वाटायला लागायची. आणि तेव्हापासून मनात घर केलं की ही चित्र आहे. आणि त्यामुळे त्या माझ्या अक्षराला मी खूप सुंदर असं सजवून लिहायचो. अ ब कड. खरं तर सर या जगामध्ये इतके लिप्या आहेत ना, पण स्वर मात्र तेच आहे. मानवी जगात, मानवी जे विश्व आहे ते असं फॉरेनर असो की कोणी असो, त्या गळ्यातून निघणारे स्वर तेच आहे. पण हजारो लिपी आहे,
प्रत्येकाने आपल्या स्वरांचं अक्षर काढलंय. त्यामुळे मी जर कोणाला विचारलं अक्षर म्हणजे काय, तर ध्वनिचित्र. वा. हे ध्वनिचित्र आहेत. त्यामुळे अंकलिपीत मी ध्वनिचित्र शिकत होतो, त्याचं अक्षर झालं. आणि आता काय झालं की सर, ते हे जे टाईप करणं आहे ना, त्यात एका थरथरणाऱ्या वडिलांनी मुलाला लिहिलेलं पत्र आज बघायला नाही मिळणार सर. खरंय, खरंय. म्हणजे त्यातनं ज्या संवेदना आहेत त्या टायपिंग याच्यामध्ये नाही येणार. ते वृक्ष झालेले आहेत. वृक्ष झालेले आहेत. त्यामुळे अक्षर हे महावृक्ष आहे आणि आत्ताचा काळ वृक्ष आहे. वा. त्यामुळे मला असं वाटतं की लिहार आहे, शाईचा पेन ठेवा, शाई ठेवा, हिरवी शाई आहे, निळी शाई आहे, तर त्या पेनाने लिहिण्यात जी मजा आहे. आणि सर मी तेव्हापासून खूप लिहायला लागलो आणि मला एक जाणवायला लागलं की अक्षर हे आपलं हक्क आहे. हे चित्र लहानपणी आपल्याला जाणवलं. आणि सर 2008 साली मी जो पागोडं काढलं होतं, कारण आमच्याकडे 300 वर्ष जुनी मॅन्युस्क्रिप्ट आहे. मग या रंगामध्ये कसं काय ती अक्षरं गेली? सर आपलं जे साहित्य म्हटलं ना, की क्रोध म्हटला की रंग येतो लाल, लाल. हळवा म्हटलं की निळा रंग येतो, किंवा असे जे शब्द आहेत ते सगळे रंगच आहेत सर. हो. शब्दांना रंगांना वेगळं नाही करता येत. बघा ना, एखादा मृत्यू झालेला आहे, तिथे बघा कसले रंग होत असतात, असे पांढरा रंग आणि ग्रे. कुठेतरी निराशाजनक वातावरण असतं. लग्नामध्ये बघा कसे रंग उधळत असतात. स्त्रियांच्या अंगावरची जी, पुरुषाला मळखाऊच आहे कपडे, पण स्त्रियांना ज्या पद्धतीने आपण बघतो, अगदी त्यांचे वेणी फणीपासून त्या सगळ्याच गोष्टी अगदी वेगळ्या. त्यामुळे सगळे या जगातले रंग काढून टाकले तर आहे काय सर? म्हणतात ना, चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याला प्रश्न विचारला तर. म्हणजे शब्द आणि रंग सर वेगळे नाही. आणि सूर तर असे तीनही एकत्र मिळालेत ना की एक गीत जन्माला येतं. त्यामुळे मी 2008ला जेव्हा माझं पहिलं प्रदर्शन नेहरू सेंटरला केलं, तेव्हा आमच्या घरातले लिहिणारी सगळी मंडळी, मॅन्युस्क्रिप्ट आमच्या घरात ते, आणि त्यात मी अक्षरांचा पहिला प्रयोग केला. सगळे अक्षरं लिहिले. हळूहळू ते अक्षरं सॉलिड होत गेलेत. आता बघा सर, हे जे वातावरण आहे ना, हे पूर्ण भरलेलं आहे. कशाने भरलंय? अल्फा, बीटा, थीटा, गामा. आणि आपले अक्षर सगळे कॅच करतात. मी ते प्रदर्शन पण केलं होतं की पॉझिटिव्ह वेव्स, आपली जी विचारधारा आहे ती सगळी या वातावरणामध्ये मिसळत असते. आणि अशी ती अक्षरांची, आपल्या भावनेची वीण आणि पोकळी, हे सगळं मला सापडत गेलं. मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये या पोकळीवर स्वामी विद्यानंदांनी खूप काही लिखाण करून ठेवलेलं आहे. आणि मग त्या अक्षरांशी झुंज देता 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 ते अक्षर इतकी बदलत गेली. मला असं वाटतं की एखादी गोष्ट घेऊन त्यावर सातत्याने जर प्रयोग केले तर मला असं वाटतं की खूप काही नवीन हाती लागू शकतं. आणि ही सिरीज 13 वर्षानंतर मी फक्त अक्षरांशी खेळता खेळता आज ते अक्षर रंगांशी इतकी दोस्ती करून म्हणजे जमलेत, व्यक्त झालेत की केवळ रंग आहे. या पृथ्वीवरचा एकही आकार माझ्या चित्रांमध्ये नाही आहे. फक्त मनोभावना ज्या शब्दातून आपण व्यक्त करतो ते सगळे रंग. आणि काय सर, म्हणजे वेग त्या अक्षरानं कसंही वळवा, ते वळतात आणि तुम्हाला सुख देतात. मला असं वाटतं की हे शब्द सोडून अजून कुठे जावं. आणि त्या शब्दांनी फार किमया केली. नाही, या शब्दांनी किमया केली. तसंच तुम्ही एका कीर्तनाच्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळ्या पद्धतीने प्रयोग करत होता. ते कीर्तनही तुम्ही ऐकत होतात आणि त्या कीर्तनाबरोबर चित्रही करत होता. तर त्यावेळेचा अनुभव काय होता सर? त्यावेळेस आहे ना, मला असं वाटतं की आशय, चित्रकाराला फक्त आशय द्यायचा असतो. कोणी जर सांगितलं, विचारलं की हे काय आहे, माहीत नाही. आता आपला चेहरा सर, आपल्या नाकाविषयी मला सांगा, तर आपण काय सांगणार? चित्र हा चेहरा आहे, तो वाचायचा असतो फक्त मनाने. त्यामुळे या कीर्तनामध्ये मी फक्त आशय घ्यायचो. म्हणजे ते कीर्तन सांगायचे आणि आशय फक्त. सर, आशय नावाची गोष्ट इतकी सुंदर आहे ना की आता तो आशयच जगण्यातला हरवलाय. आणि तो आशय मला सापडत गेला. उदाहरणार्थ गणपती बाप्पा आहे, त्या गणपती बाप्पांनी स्त्रियांची फौज बनवली. की स्त्री ही अत्यंत शक्तिमान आहे आणि आपल्यावर जर संकट आलं तर आपल्याला शस्त्र पकडता आलं पाहिजे. म्हणून त्या गणपतीच्या सोंडेतून जो त्रिशूळ काढला आणि त्रिशूळावरती मी एक
चंद्रकोर आणि बिंदी लावली बिंदी. की त्रिशूळ स्त्रियांच्या हाती आलं पाहिजे. तर ते तुम्हाला त्या स्त्रीच्या हाती द्यावं हा. असं गणपतीला वाटलं म्हणून त्यांनी ती स्त्री स्त्री दिलेली आहे. वा. आणि जसं आता आपली जी प्रतीका आहेत ती खरं तर प्रतीका आहेत. ते काही जसं स्टेट बँकेचं एक जो तो symbol असतो. हा तिथे जाऊन जर आपण चेक दिला तर होणार आहे का काही? नाही ना, बँकेतच जावं लागणार. तसे ही देवचित्र जी आहेत ती मला वाटतं सिम्बॉल आहेत. आणि खरी जी चेक वाटतो त्याला कष्ट म्हणतात सर, कर्म म्हणतात, ज्ञान म्हणतात, चिंतन म्हणतात, मनन म्हणतात. तिकडे फारसे कोणी जात नाही आणि जे जातात ते मोठे होतात. तसं मला असं वाटतं की आशय जो आहे ना जगण्यातला, तर तो कुठेतरी चित्रातनं आला पाहिजे आणि थोडंसं सांगितलंही पाहिजे चित्राविषयी. असं नाही की चित्रकारांनी मूक भूमिका घेणंही चांगलं नाहीये, थोडंसं सांगणंही आहे. म्हणजे थोडी दिशा देणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं आपण जो प्रश्न विचारला की कीर्तनाच्या वेळेस आम्हाला इलस्ट्रेशन करायचं नाही, त्याचं फोटोग्राफिकल नाही करायचं, तर रंगाच्या माध्यमातून फक्त एक आशय मांडायचा आहे की हा आशय आहे. माझ्या 23 वर्षाच्या प्रवासात मी बाबांसारखा आर्ट प्रेमी आणि आर्टला डेडिकेट झालेला माणूस अजूनपर्यंत बघितला नाही. त्यांना एक बुक आहे आर्ट विषयी, रादर बी इट लर्निंग कॅरिकेचर किंवा ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग किंवा अॅनाटॉमी पेंटिंग, त्यांनी सगळ्यात त्यांनी मास्टरी मिळवली आहे असं मला वाटतं. ॲज बिंग हिज डॉटर मी त्यांना लहानपणापासून बघितलं आहे, त्यांची कामं बघितली, त्यांचा प्रोग्रेस बघितलाय. अजूनपर्यंत पण ही इज नॉट सॅटिस्फाईड. बी इट पेंटिंग, त्यांना अजून पण कविता लिहावीशी वाटते, त्यांना अजून पण लेखन करावं असं वाटतं, त्यांना अजून पण म्युझिक एक्सप्लोर करावं असं वाटतं. आय थिंक ही इज अ ट्रू आर्टिस्ट. विजयराजेंबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे, परंतु मला त्यांच्याविषयी एकच गोष्ट बोलावीशी वाटते की ते एक सच्चा कलाकार आहे. ते एक कलाप्रेमी आहे. कला जणू त्यांची जानच आहे. आमच्या लग्नाला 26 वर्ष झाले आहे आणि एक सच्चा कलाकार आपल्या कलेसाठी किती त्याग करू शकतो, किती परिश्रम घेऊ शकतो, हे मी जवळून पाहिलेलं आहे. तुमच्या मागे एक्झॅक्टली एक वेगळं चित्र आहे की ज्याच्यामध्ये लाल रंग आणि तर तो काय अभिप्रेत करत असेल सर. इथून मी माझ्या खिडकीतून बघतो तेव्हा रात्रीना वणवा लागलेला असतो आणि अत्यंत जीव दुखतं असं की अरे झाडं जळतायत आणि ते वणवा कोण लावतात काय लावतात तो माझा विषय नाही, पण कुठेतरी असं वाटतं हिरवं झाड जेव्हा लाल होतं ना तेव्हा असं वाटतं की घरात कुणीतरी जळतंय आणि ती जी संवेदना आहे कुठेतरी त्या चित्रातून रंगातून येत राहतं. त्यामुळे या समाजात चाललेलं भीषण म्हणतात ना, तर ते आमचं एक्झिबिशनच असतं. ते भीषण जे आहे ते कुठेतरी नकळत आम्ही मांडत असतो की नका करू, झाडांना नका जाळू. गवत आपोआप हिरवं उगवतं, त्याला झोपू द्या ना, तो नष्ट होईल, पण त्याला जाळतं कशाला. त्यामुळे कुठेतरी ही सल असते. तर अशा सगळ्या कुठे ना कुठे वेगवेगळ्या पद्धतीने ते बोलायला लागतं. खरं आहे असं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या ज्या कविता आहेत त्या आता आम्हाला थोडंसं ऐकवा. कारण कसं होतं की ह्या कविता ऐकतानाही आम्हालाही आनंद मिळणार आहे. कारण तुमच्यापर्यंत नेमकी कविता कोणती पोहोचलेली आहे, तुम्ही काय लिहिलेली आहे, ती आमच्या या सुजाण प्रेक्षकांना आपण ऐकवूया. साधारण कसं होतं की चित्रकार म्हणजे फक्त चित्रकारच असतो का, नसतो, त्याच्या पलीकडे काय असतो तो, ते आम्हाला बघायचं या रंगाईच्या माध्यमातून. सर आत्ताच आमचं 14 जणांचं हे हॅशटॅग कविता म्हणून हॅशटॅग कविता, कारण काळासोबत चाललं पाहिजे. बरोबर. भूतकाळ फार गोंजारायचंय नाही खरे, तर आणि वर्तमानाला फार घाबरायचंय नाही असं ते आहे. तर यातली मला फार आनंद झाला की कविता म्हणून दाखव. नक्की. माझ्या या कवितेचं शीर्षक आहे येशूच्या हातापायावरचे खेळे. येशूच्या हातापायावरचे खेळ. पिवळ्या पडलेल्या म्हाताऱ्या कागदावर त्रिकोण चौकोनाच्या रकाण्यात आकडे आणि अक्षरांची चित्रे दाखवीत आई म्हणाली होती, ही तुझी कुंडली, तुझ्या लहानपणी काढलेली. कुंडली म्हणजे काय रितसर तिने मला समजावून सांगितलं. सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी. मला वाचताना ते आठवड्याचे दिवस वाटलेत. आई मात्र म्हणाली होती ते ग्रह आहेत. शनी सर्वात भीतीदायक ग्रह आहे असं आई मोठ्या काळजीने म्हणाली.
मलाही शनी जरा भयंकरच वाटला. शनिवारी भल्या थंडीत उठून शाळेत जायला लावणारा हा ग्रह, त्याचा राग माझ्याही मनात होता. वय वाढत गेले. नियतीने माझ्या मनाचे बांधकाम सुरू केले. आदळापट करीत मनाचे तेंडर कधी पास तर नापास होत गेले. बेबंदशाहीच्या वयात कुठे कळतात सुख दुःखाची यमके आणि प्रश्नांची बंद टरबुजे. मुक्या गुहेतून पाठीवर धपाटे, डोक्यावर अंटीव, पोटाला मास्तरांचा जीवघेणा चिमटा मिळत होता गुरुजी नावाच्या भयंकर शनीचा. तेव्हा मला येशूच्या हातापायावर मारलेल्या खिळ्यांचे चित्र आठवत होते. आईने सांगितलेले भयंकर ग्रह मला अभ्यासाच्या दप्तरात दिसत होते. माझ्या छंदाची कुंडली मात्र कुणीच उघडून पाहत नव्हतं. ओ वा वा. माझ्या छंदाची कुंडली मात्र कुणीच उघडून पाहत नव्हतं. शाळा मला माती समजून सतत नांगरत राहिली, पण माझा पावसाळा शाळेला कधीच दिसला नाही. क्या बात आहे. वा वा. तेव्हापासून मी माणसांना ग्रह म्हणतो. माझं चुकत तर नाही ना? माझं चुकत तर वा नाही वा ना? वा. क्या बात आहे. वा, फारच सुंदर कविता होती. आणि कसं होतं की तुमचं जे जगणं आहे ना ते सगळं या कवितेमध्ये आलेलं आहे. वा, छान. पाहत रहा रंगा येईव. आणि अजूनही खूप छान छान गोष्टी आपल्याला विजयराज बोधनकर यांच्याकडून ऐकायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रंगा येईव. रंगा येईव पुन्हा आपलं स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत विजयराज बोधनकर यांच्याशी. एक बहुआयामी व्यक्तिमत्व. मगापासून तुम्ही सगळं पाहत असाल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. पण मला तुमच्या वतीने एक वेगळा प्रश्न विजयराज बोधनकरांना विचारायचा आहे. एक मूर्त अमूर्त अशा पद्धतीने काही साचे बनवलेले आहेत किंवा खोल्या बनवलेल्या आहेत. मग ही मूर्ताची आहे, ही अमूर्ताची आहे. तुमचं काय मत आहे? सर, मला असं वाटतं की माझा 10वीतला फोटो, माझा कॉलेजमधला फोटो, माझा लग्नातला फोटो, त्यानंतर मी थोडासा पोक्त होतो, आणि आता माझ्या वृद्धपणातला फोटो, सर बदलत गेलाय ना? बरोबर आहे. कोणी बदलवला तो? कोणीही बदलत नाही. तसं मूर्तापासून अमूर्ताकडे ना सर हा प्रवास आहे. एकदम एखाद्या बाईच्या पोटी एकदम म्हातारा जन्माला आला असं झालंय, बाळच जन्माला येतं. आणि त्यामुळे हा वाद आहे ना निरर्थक आहे सर. की प्रवास करता 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 केस पांढरे झालेत. अर्थात ते काळे करावे लागतात, पण पांढरे होतात. तसं आपल्या कामामध्ये वास्तववादी चित्रकला हळूहळू हळूहळू आपल्याकडे अमूर्ताकडे घेऊन जाते. आपल्या घरात जर एखादे आजोबा असेल तर ते शांत बसलेले असतात, फार काही बोलत नाही, कारण त्यांचं अनुभवाचं विश्व मोठं असतं. आणि एखाद्या घरात छोटंसं मूल असलं बुडबुड बडबड बडबड सतत, अरे त्याला थांबावं लागतं. तशा या अवस्था आहेत. मला असं एकाच रस्त्यावरून जर आपण प्रवास केला ना तर ते वास्तववादी चित्रकला तुम्हाला हळूहळू तुमच्या विचाराकडे घेऊन जाते. मूर्त अमूर्त हा वाद मला असं वाटतं की कुठेतरी फक्त वाद आहे, संवाद नाही. संवाद नाही. हा. विजयराज बोधनकर हा माझा विद्यार्थी. म्हणजे मी जे ॲप्लायडाटला काही वर्ष शिकवायला होतो तर तेव्हापासून मी त्याला ओळखतो. आणखीन त्याचं एकतर चित्रकलेमध्ये तर व्यासंग होताच. आणखीन दुसरा भाग म्हणजे आत्ता जर मी पाहतो त्याचं तर त्याला लेखनाची पण आवड आहे. आणखीन कविता पण करतो, तो उत्तम कविता करतो, छानपैकी लिहितो. तर अशा प्रकारचा हरहुन्नरी असा हा विजयराज बोधनकर आहे. श्री विजयराज बोधनकर हे माझे जवळजवळ 25 वर्षापासूनचे मित्र. 25 वर्षापूर्वी त्यांना भेटण्याचा योग आला आणि त्यानंतर शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जवळजवळ 20 ते 25 वेळा त्यांना नेण्याचा योग आला. या 25 वर्षाच्या काळामध्ये त्यांची चित्र, त्यांचं लेखन, त्यांच्या कविता, त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळं जवळून बघण्याचा योग आला. आणि त्या निमित्ताने आत्ता जहांगीर आर्ट गॅलरी येथे 14 ते 21 फेब्रुवारी दरम्यान जे त्यांचं अबस्ट्रॅक्ट आर्टचं पेंटिंगचं जे चित्र प्रदर्शन भरलं होतं ते बघण्याचा योग आला. आणि त्यात त्यांनी अक्षरांवर केलेली जी पेंटिंग्ज आहेत ती मनाला अतिशय भावली.
आणि त्यानंतर त्यांच्यातला खरा चित्रकार मला दिसून आला. मला एक सांगा, तुम्हाला अगदी लहानपणी तुमच्या घरी ज्या घरी तुमचं बालपण गेलं तिथे मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, म्हणजे मूळ चित्र आहेत. ती चित्र तुम्हाला आजही तुमच्याकडे जपलेली आहे. त्याच्यापासून काय प्रेरणा मिळाली आणि ते तुम्ही आजही कसं जपताय? होय सर, मी माझ्या आजोबांना म्हणजे निळकंठराव दीक्षित त्यांना हे मिनिचर करताना बघितलंय. बरं. विनायकराव बोधनकर म्हणजे वडिलांचे वडील, त्यांना मी हे मिनिचर करताना बघितलंय आणि ते मातीचे रंग वापरायचे. आणि माझं भाग्य असं की मला आजोबांसोबत काम करायला मिळालं. त्यावेळेस ते नाटकाचे पडदे वगैरे रंगवायचे. त्यामुळे लहानपणापासून त्या नारळाच्या ज्या करवंटीमध्ये रंग घोटणं, आजोबांना करून देणं, तर मला असं वाटतं की तिथपासून हा जो मिनिचर्स जो आहे. नंतर मी म्युझियममध्ये आल्यानंतर डॉक्टर गोरक्षकर त्यांच्या संपर्कात आलो आणि ते म्हणाले, हे बघ, हे 2nd सेंचुरी, हे 5व्या शतकामधलं आहे. आणि मी रिलेट करायचो की अरे आपण घरी बघितलं ते हेच आहे. आणि नंतर मला फार आनंद झाला की आपल्या घरात अशी 200-250 परंपरा आहे. आणि मग तिथून माझं जे 2008चं जे प्रदर्शन झालं त्यात तोच सगळा कसं होतं सर, आपण जे बघतो ना, आपण जशा पद्धतीचं खाणं जेवतो तसंच सगळं आपला भाव बनतो आणि आपण जे काही बघत येतो तेच आपल्या चित्रामधून येतं. त्यामुळे त्या चित्रांचा माझ्या सगळ्या चित्रांवर नक्कीच परिणाम झाला. पण वयासोबत जी विचारधारा आहे ना ती बदलत जाते, तशी चित्र बदलत जातात. म्हणजे तो एक भूतकाळ होता, आता भविष्यकाळ आहे. त्यामुळे हा जो वर्तमानाशी मी जो संवाद साधत असतो की वर्तमानात माझी चित्र कशी असतील याचा मी कुठेही विचार करत नाही. याचं कारण तो प्रवास आहे. मी आता 70व्या 80व्या 90व्या वर्षी कसं दिसेल आत्ता चिंता करण्याची मला काही गरज नाही. त्यामुळे माझी चित्र आता पुढ्या कशी होईल याची मलाच उत्सुकता आहे. फक्त तो प्रवास करत जावा, आपण आपलं काम करावं, तो जे देईल ते घ्यावं. आणि चित्र हे विकल्या जातं की नाही यापेक्षा चित्र जन्माला येतं. म्हणजे घरात मूल जन्माला आल्यानंतर हा डॉक्टर होईल की इंजिनियर होईल की चित्रकार होईल, उगाच ती व्यथा मांडत बसण्यापेक्षा ते त्या मुलांना वाढताना बघावं. आणि ही चित्रकला तशी वाढत जाते, आपल्याला आनंद देत जाते. नाही, मला याच्यावरूनच तुम्हाला विचारायचं आहे की आता तुमचं जे नेहरू सेंटरला प्रदर्शन झालं होतं त्या प्रदर्शनातून एकही चित्र विकलं गेलं नाही. तर त्यावेळेला तुम्हाला तिथल्या मॅडमने विचारलं होतं की काय विकलं गेलं, तुमची काय रिॲक्शन होती? अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं की 40 चित्र आपण नेतोय ना, 40 चित्र परत आणावी. उद्देश काय? प्रदर्शन. बरोबर. ग्राहकाचं दर्शन नाही झालं तर उत्तम आहे. बरोबर. पण आपण हा प्रदर्शनाचा जो घाट घालतोय, लोकांनी यावं, बघावं, चर्चा करावी, आम्हाला थोडंसं कौतुकाने थापटावं, बरं केलंय की अजून चांगलं कर. तर यासाठी ते प्रदर्शन असतं. बाकी स्टुडिओमधून ती चित्र विकल्या जातात, लोक येतात. आणि मला असं वाटतं की तो जे रडत बसतात ना चित्रकार, माझं एकही गेलं नाही. मला असं वाटतं की ते प्रदर्शन मग नाव खोडून टाकावं आणि दुकान मांडलेलं, दुकान मांडलेलं असावं. त्यामुळे मला असं वाटतं की मला एवढा आनंद, चला आपली चित्र बघायला लोक येणार. एखाद्या सुंदर साडी वगैरे घालून एखाद्या लग्नात गेल्यानंतर त्या बाईला वाटतं ना कोणीतरी बघायला छान दिसतेस आज. सर हेच भाव आहे याच्या. मला वाटतं विजयराज, आपण याच नोटवर आता आपण मुलाखतीचा समारोप करूया. कारण तुमची अर्कचित्र, तुमची धुळाक्षरं, ती धुळाक्षरं रंगात न्हाली आणि ती आमच्या समोर अशी येऊन उभी राहिली. समोरचा निसर्ग तोही तुमच्या चित्रातून कळला, त्याही पलीकडे जाऊन तुमचा विचारही कळला. आणि चित्रांच्याकडे काय किंवा माणसांच्याकडे काय, कसं पाहावं, त्यांना कसं वाचावं याचं सार्थ उदाहरण विजयराज बोधनकर यांनी आपल्याला घालून दिलेलं आहे. ह्या तासाभराच्या मुलाखतीमध्ये मला असं वाटतं की मला खूप काही मिळालेलं आहे. त्यांच्याकडे असलेलं संचित त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण आपल्या मुलांपर्यंत, आपल्या होऊ घातलेल्या चित्रकारांच्यापर्यंत कसं पोहोचवतं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच रंगा येईवो या कार्यक्रमातून हा थोर चित्रकार तुमच्यासमोर सादर करत असताना, त्यांच्याशी गप्पा मारत असताना मला ही खात्री होती की ही मुलाखत रंगणार आणि ती त्या पद्धतीने रंगली. विजयराज, खूप खूप धन्यवाद.